अहिल्यानगरमध्ये तुकाराम मुंढेंच्या प्रतिमेला दुग्धाभिषेक करण्यात आलाय। खडकी येथील शेतकऱ्यांकडून हे दुग्धाभिषेक करण्यात आलाय। तुकाराम मुंढेंच्या कामगिरीचं आता शेतकऱ्यांकडून सुद्धा कौतुक होत आहे। राज्यात दूध भेसळ आणि बनावट दूध व्यवसायाविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कडक भूमिका घेतली आहे। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईमुळे भेसळखोरांवर लगाम बसत असल्याची भावना आता शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। दुग्धाभिषेक घालण्याचं कारण एवढंच की आता कुठेतरी अन्न औषध प्रशासन कुठेतरी जागा झाल्याचं आम्हाला समजलंय। कारण मुंडे साहेब आल्यापासून मोठ्या प्रमाणात कारवाया चालू झाल्या आहेत। परिणामी बाजारातील नगर जिल्ह्यातील कमीत कमी 30% भेसळ कमी झाल्याचं आम्हाला आता वृत्तपत्राच्या माध्यमातून समजतं। याचा फायदा असा होईल की शेतकऱ्याच्या दुधाला भेसळीचं दूध बंद झाल्यामुळे दुधाला भाव भेटेल व नागरिकांना चांगल्या प्रकारचे अन्नपदार्थ खायला भेटतील। व मुख्यमंत्री साहेबांना आमची एवढीच विनंती आहे की कमीत कमी 3 वर्ष मुंडे साहेबांची या खात्यावरून बदली करू नये, अन्यथा आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू। एक ब्रेकिंग न्यूज पाहूया। बोरमळी धरणात 17 वर्षीय तरुण बुडालाय। वाशिमच्या मानोरा तालुक्यातील फुलुंबरी येथील ही धक्कादायक घटना समोर आली। पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ही दुर्घटना घडली। रील बनवण्याच्या नादात दुर्घटना घडल्याची चर्चा आहे। या घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि पिंजर येथील आपत्ती व्यवस्थापन पथक घटनास्थळी दाखल झालंय। युवकाचा शोध घेण्यासाठी धरण परिसरात युद्ध पातळीवर शोध मोहीम सुरू आहे। रील बनवण्याच्या नादात दुर्घटना घडल्याची चर्चा आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।